नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं हक्काचं चॅनल योजनांची माहिती. तर मित्र हो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाची अपडेट आहे. काय नेमकी अपडेट आहे आपण या जीआरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा आणि हाईप बटनला देखील न विसरता प्रेस करायला विसरू नका. चला तर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी काय नेमकी अपडेट आहे जाणून घेऊया. तर मित्र हो, 15 मे 2026 रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता. शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. वाळू किंवा रेती निर्गती धोरण 2025 10% वाळू घरकुलांकरिता बंधनकारक. तर आता प्रस्तावनेमध्ये सगळ्यात महत्वाची माहिती दिलेली आहे. काय नेमकी आहे तर वाळू रेती निर्गती धोरण 2025 मधील भाग 4 लिलावाद्वारे निर्गती लिलावाची प्रक्रिया नदी किंवा खाडी पात्रामधून वाळू निर्गती करिता पात्र लिलावाधारक यांना त्यांनी उत्खनन केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% वाळू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देणे लिलावधारक यांना बंधनकारक राहील, याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. उपरोक्त नमूद तरतुदीनुसार सद्यस्थितीत उत्खननाच्या केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% वाळू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि नागपूरसह काही जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा सर्वच लाभार्थ्यांना घरकुलासाठी वाळू उपलब्ध व्हावी म्हणून शासन निर्णय दिनांक 8 एप्रिल 2025 मधील उक्त तरतुदीनुसार उत्खननाच्या 10% वाळूची तरतूद ऐवजी वाळू घाटामध्ये उपलब्ध एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत तरतुदीचा समावेश केल्यास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता जास्तीत जास्त प्रमाणात वाळूची उपलब्धता करून देणे शक्य होईल. सबब दिनांक 8 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयातील उत्खनन केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% या तरतुदीऐवजी वाळू घाटामध्ये उपलब्ध एकूण वाळू साठ्याच्या, तर ही बाब सगळ्यात महत्वाची आहे, लक्षात घ्या. 8 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं होतं की आधी उत्खनन केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% वाळू जी आहे ती वाळू घरकुल लाभार्थ्यांना किंवा मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी उपलब्ध करून द्यावी. पण आता त्यामध्ये बदल करून काय तरतूद केलेली आहे तर तरतुदीऐवजी आता वाळू घाटामध्ये म्हणजे वाळू घाटामध्ये उपलब्ध एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबतच्या तरतुदीचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून ही बाब आता शासनाने निर्गमित केलेली आहे. त्यामुळे आता मित्र हो, शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून आता 8 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय जो निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयामधील तरतुदीमध्ये बदल केलेला आहे आणि आता या नवीन तरतुदीनुसार म्हणजे लिलाव प्रक्रियेमध्ये आता सांगितलेलं आहे की नदी किंवा खाडी पात्रामधून वाळू निर्गमित करिता पात्र लिलावधारक यांनी वाळू घाटामध्ये उपलब्ध एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देणे लिलावधारक यांना बंधनकारक राहील. त्याबाबत लिलावधारकास शासनामार्फत कोणतीही रक्कम अनुज्ञेय राहणार नाही याची लिलावधारकांनी नोंद घ्यावी व सदर बाब जिल्हाधिकारी यांनी लिलावासाठी निर्गमित करण्यात येणाऱ्या ई लिलावाच्या जाहिरातीमध्ये ठळकपणे नमूद करावी. तर अशा प्रकारे घरकुल योजनेमधील ज्या लाभार्थ्यांनी मोफत वाळूसाठी अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. या संदर्भात आपले आणखी काही मत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला देखील नक्की विसरू नका. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा, शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.